अगं आता नाटकाची तिकीटं काढायला गेलो होतो ना, तर ही मोठी रांग होती, म्हणजे रीगच म्हण. अरे पण ती माणसं एका रांगेत आणि शिस्तीत उभी होती हो ना. हो हो. तो बा गर्दी भाऊ गर्दी असं म्हटलं की थोडी पेशन्सताही असते. आणि झुंबड म्हटलं ना, झुंबड हं. म्हणजे तर बेशिस्त आणि गोंधळ असंही अभिप्रेत असतं. काही समूहवाचक शब्द असे आहेत बघ की जे काही कारणासाठीच वापरले जातात. हो म्हणजे हो, बरोबर. जसं की जुडगा. आता जुडगा म्हटलं की किल्ल्यांचाच जुडगा. आणि पुंचका पुंचका म्हटलं की ढगांचा. हो, पण पांढऱ्या. पांढऱ्या हा, ढगांचा. पांढऱ्या हो. ढगांचा. कळप म्हटलं तर तो कुठल्याही जनावरांचा असतो, म्हणजे मग तो हरणांचा असेल, हत्तीचा असेल. हो पण खिल्लार म्हटलं की मला धूळ उडवत संध्याकाळी घरी परतणारी गुरं वासरच दिसतात. का 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 बैलांची सुद्धा खिल्लारी जोडी असते की. हो आणि थवा म्हटलं की मला उडणाऱ्या पाखरांचा समूह दिसतो. हं. पाखरांचा थवा. हो. आणि टोळी टोळी म्हटलं ना की ती गुंडांचीच टोळी वाटते. हो, किंवा ते तस्करी करणाऱ्यांची टोळी. आणि टोळीला धाड जर लावलं तर ती टोळधाड होते. हं. म्हणजे याची किडे कीटक यांची. हं. आणि गँग 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 म्हणजे टोळीच, पण तरी गँग म्हटलं की त्याच्यापुढे गँग वॉर असं आपल्या मनात कुठेतरी असतं. मोर्चा म्हटलं की घोषणाबाजी करत पुढे पुढे जाणारी माणसं. हो. आणि जथा जथा म्हणून की का कोण जाणे, मला गटागटाने पुढे जाणारा शीख समुदाय दिसतो. संप्रदाय असं म्हटलं तर मात्र धार्मिक पंथ. आणि तांडा तांडा म्हटलं की भटक्या मंडळींचा एकीकडून दुसरीकडे जाणारा. हो हो, काय म्हणून उंटांचा सुद्धा असतो की तांडा. हो. आणि मेळा मेळा म्हणजे भजनी मेळा. हम्म. आणि वारी वारी म्हणजे पंढरीची वारी. हो, पंढरीची वारी असा हा खास समूहवाचक शब्दांची ही खासियत.